नमस्कार, आशिष दत्तू यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 1 जून 2025 रोजी दुसरा क्वालिफायर सामना IPLचा पंजाब विरुद्ध मुंबई यांच्यात रंगणार आहे। जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला मुंबई संघ अजून एक विजयाची प्रतीक्षेमध्ये आहे। हा विजय मिळवून दिमाखात 3 जून रोजी होणाऱ्या IPLच्या अंतिम सामन्यात त्यांची लढत बेंगलोर विरुद्ध होणार आहे। त्यामुळे आजचा सामना जिंकून मुंबई संघ हा फायनलच्या स्पर्धेमध्ये धडक मारणार आहे। कालच्या झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने फलंदाजी तसेच गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत अवघ्या काही सेकंदातच सामना आपल्या बाजूने झुकवला। पण गुजरातच्या फलंदाजीचे प्रदर्शन उत्कृष्ट पद्धतीने झालेले आहे। त्यांचा ओपनर फलंदाज सलामीचा फलंदाज साई सुदर्शन हा मोक्याच्या वेळी संघाला तारत असतानाच त्याला योग्य साथी वॉशिंग्टन सुंदर या अष्टपैलू खेळाडूने दिलेली होती। पण या दोन्ही विकेट्स पडल्यानंतर पूर्णपणे सामना हा मुंबईच्या बाजूने झुकला। त्याला प्रमुख कारण हेच होते की मुंबईचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमरासारखा आंतरराष्ट्रीय लेवलचा गोलंदाज आपल्या ताफ्यामध्ये असतानाच मुंबई संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लावत प्रथम फलंदाजीचा हा निर्णय घेतला। त्यास कारण की त्यांचे फॉर्मात असलेले फलंदाज सूर्यकुमार यादव, जॉनी बेअरस्टो, रोहित शर्मा यांसारख्या अनेक आक्रमक वृत्तीचे फलंदाज मुंबईच्या संघात असल्यामुळेच हार्दिक पांड्याने फलंदाजीचा निर्णय घेतला। तो त्यांच्या फलंदाजांनी सातत्य ठरवत आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती। गुजरात संघाचे पराभवाचे वैशिष्ट्य म्हटलं तर त्यांनी रोहित शर्माचे मोक्याच्या वेळी सोडलेले 2 झेल आणि विकेटकीपर कुशल मेंडिसने सोडलेले काही झेल ही त्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण असू शकते। त्यामुळे गुजरातचा संघ देखील खूप चांगल्या पद्धतीने यावर्षी IPL सामना खेळत होते आणि IPLच्या शेवटच्या टप्प्यात त्यांच्याकडून थोड्याशा चुका होत गेल्या असल्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। पण आता मुंबई इंडियन्सचा संघ तुफान फॉर्ममध्ये असल्यामुळे यावर्षीचा IPLचा कप देखील मुंबई इंडियन्सचाच संघ जिंकेन असा क्रिकेट चाहत्यांचा आणि क्रीडा समीक्षकांचा अंदाज आहे। बघूयात आता फायनलमध्ये कोण 2 टीमांमध्ये लढत होईल ते। आज होणाऱ्या सामन्यामध्ये मुंबई विरुद्ध पंजाब याच्यामध्ये मुंबईचेच पारडे जड मानले जाते। त्याच कारण की मुंबईची फलंदाजी गोलंदाजी हे दोन्ही आघाड्यामध्ये मुंबई पंजाबपेक्षा वरचढ ठरत आहे। पंजाबची जमेची बाजू म्हणजे त्यांचे फलंदाज खूप फॉर्ममध्ये आहे, पण त्यांना गोलंदाजीचा सामना मुंबईसारख्या बलाढ्य संघासोबत करायचा आहे। त्यामुळेच क्रीडा जाणकारांचं असं मत आहे की पंजाबचा संघ काहीसा अडकळत खेळेल, कारण की त्यांना मागील सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागला होता। त्यामुळे अर्थातच या सामन्यामध्ये देखील मुंबई संघाचेच पारडे जड आहे आणि त्यांना सर्वात प्रमुख त्यांना रोखण्याचं आव्हान रोहित शर्माला असेल। त्यामुळे त्यांना रोहित शर्माला लवकर बाद करायला लागेल तर ते सामन्यामध्ये परतू शकतील आणि नाणेफेकीचा कौल देखील महत्त्वाचा ठरेल। त्याचप्रमाणे फलंदाजी क्रम पंजाबचा देखील चांगला आहे, पण नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूला जातो आणि सामना कोणाच्या बाजूला झुकतो हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरेल। तरी क्रीडाप्रेमींनी आज संध्याकाळी 7:30 वाजेपासून जिओ स्टारवर मुंबई विरुद्ध पंजाब हा क्वालिफायर 2चा सामना बघणे महत्त्वाचे ठरेल। धन्यवाद।